नमस्कार मंडळींनो, शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये परत एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे। आपण दरवेळेसच नवीन नवीन रेसिपी पाहत असतो आणि बनवण्याचा प्रयत्न करत असतो। अर्थात त्या खूप जणांना आवडतायत असा मला रिप्लाय पण येत आहे। तर त्याच अनुषंगाने मी आज एक नवीन रेसिपी बनवत आहे। ती आहे आपली देसी पनीर चिली। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते एकदा बघूया। त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा, पातळ लांब चिरलेला, सिमला मिरची हिरवी, लाल, पिवळी, नंतर टोमॅटो, कोबी, जांभळा कोबी, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या एकदम, कांदा पात, कोथिंबीर, गाजर आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे पनीर। आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे लसूण पेस्ट। आपण देसी पनीर बनवण्यासाठी एअर फ्रायरचा वापर करणार आहोत। त्यासाठी एअर फ्राय आपण सेट केलेला आहे आणि आता एअर फ्रायरचा ओपन करून त्यात आपण थोडंसं तेल लावून ग्रिल करणार आहोत आणि त्यात पनीरचे काप घालून आपण ते फ्राय करण्यासाठी सेट करणार आहोत। आज आपण एअर फ्रायर वापरल्यामुळे तेलाचा कमीत कमी वापर होऊन अशा रीतीने आपण एअर फ्रायर सेट करणार आहोत आणि मेनू सेट करून ऑन करून देणार आहोत। अशा पद्धतीने आपले पनीर एकदम छान पद्धतीने ग्रिल झालेले आहे। एकदम कमी तेलात हेल्दी आणि डिलिशियस, बघा क्रिस्पी आणि छान। आता पुढची रेसिपी आपण बघूया। देसी पनीर चिलीसाठी आता आपण वेगवेगळ्या भाज्या एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये घालणार आहोत। त्यात पहिले कांदा, गाजर सगळीकडे असं पसरवून घालणार आहोत। सिमला मिरची, येलो सिमला मिरची, रेड कलरची सिमला मिरची, टोमॅटो, किती कलरफुल दिसतंय ना, तशी रेसिपी पण आपली कलरफुलच होणार आहे। नंतर आपला साधा कोबी, टेस्टी आणि डिलिशियस आणि मुलांना तर भयंकर आवडणार, मुलांना काय मोठ्यांना पण आवडणार। आणि जांभळा कोबी, किती व्हरायटी झाल्या भाज्यांच्या, आणि कांदा पात, वरतून थोडीशी आपण चिरलेली हिरवी मिरची टेस्टसाठी, थोडीशी कोथिंबीर। शेवटी आपण देसी पनीर चिली बनवतोय ना, त्याच्यात घालणार आहोत आपण आता थोडीशी हळद, थोडीशी लसूण पेस्ट, अगदी नावाला चवीपुरती, जास्त नाही, आणि चवीपुरते मीठ। आणि आता हे थोडंसं आपण मिक्स करून घेणार आहोत, कारण त्याच्यात आपण लसूण पेस्ट घातली आहे ना, म्हणून। तेलाचा कुठेही वापर झालेला नाहीये, आपण सुरुवातीला तेल घातलं तेच आहे। आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालतंय। आणि आता आपण याच्यात पनीरचे ग्रिल केलेले तुकडे घालणार आहोत। अशा रीतीने पनीरचे तुकडे आपण सेट करणार आहोत। अशा रीतीने आपल्या फ्राय झालेल्या भाज्या आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता त्यावरती आपण ग्रिल केलेले पनीर घालणार आहोत। एकदम हेल्दी आणि पौष्टिक डिश आहे, तेलाचा काहीच वापर नाहीये। आता त्यावरती आपण टोमॅटो सॉस घालणार आहोत, जो की मुलांना आवडतो, चटपटा आणि गोड असल्यामुळे। अशा रीतीने आपण टोमॅटो सॉस घालून घेणार आहोत।
आता त्याच्यावरती आपण घालणार आहोत अंबारीचा चटपट मसाला, अगदी थोड्या प्रमाणात चवीपुरता. नंतर एव्हरेस्टचा सब्जी मसाला चवीपुरता, चाट मसाला एव्हरेस्टचेच छान लागतो. आणि त्या व्यतिरिक्त आहे आपला पेरी पेरी मसाला, जो की मुलांना चटपटा असल्यामुळे अतिशय आवडतो. अशा रीतीने ही प्लेट आपण तयार केलेली आहे. आता त्यावरती आपण घालणार आहोत थोड्याशा कच्च्या भाज्या, त्यामुळे आपली डिश आणखीनच हेल्दी आणि डिलिशियस दिसेल आणि चवीला पण उत्तम लागेल. तर मला सांगा, आजचं आपलं देशी पनीर चिली कसे झाले आहेत? तुम्हाला आवडले का? आणि आवडले असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला.